विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संताप व्यक्त केलेला आहे। सभागृहात शिंदे, फडणवीस आणि शंभूराज देसाईंची चर्चा सुरू आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विधिमंडळ पायऱ्यांवर शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन सुरू झाल्यानंतर फडणवीसांनी मात्र संताप व्यक्त केलेला आहे। ते संतापलेले आहेत। साताऱ्यामध्ये झेडपी संदर्भात महायुतीमध्ये राडा पाहायला मिळाला आणि याचवरून विधिमंडळामध्ये पडसाद पाहायला मिळतात। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिवसेनेच्या आमदारांनी आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी संताप व्यक्त केलेला आहे। सभागृहात शिंदे, फडणवीस आणि शंभूराज देसाईंची चर्चा झाली आहे। सातारा झेडपी प्रकरणावरून महायुतीमध्ये सध्या राडा पाहायला मिळतो। राज्याचा अधिवेशनाचा हा आठवडा सुरू झालेला आहे आणि याच्या आजच्या या पहिल्याच दिवशी आठवड्याच्या अशा पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे। शिवसेनेचे आमदार हातामध्ये पोस्टर घेऊन हिटलरशाही माजवणाऱ्या सातारा एसपींचा त्यांनी निषेध नोंदवलेला आहे। हातामध्ये फलक सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिकची माहिती घेणार आहोत। कृष्णात, सध्या महायुतीमध्ये साताऱ्याच्या झेडपीवरून राडा पाहायला मिळतोय। सध्या शिवसेनेचे आमदार हे आंदोलन सुद्धा करतात आणि यावरून मात्र फडणवीसांनी संताप व्यक्त केला आहे। 11 वाजता हे आंदोलन करण्यात आलं होतं। शिवसेनाचे सर्व आमदार, मंत्री, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार हे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि त्याचबरोबर हे आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभागृहामध्ये राग व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। कारण ज्या प्रकारे हा आंदोलन झालं त्याचा एक राग जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये असलेला पाहायला मिळाला आणि तो राग जो आहे तो त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर देखील घातलेला पाहायला मिळतो। कारण ज्यावेळी सभागृह विधानसभा सुरू झाली त्यावेळी हा मुद्दा उपस्थित झाला। त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली कैफियत मांडली। अर्जुन खोतकर यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर शंभूराज देसाई यांनी नेमकं काय काय घडलं हे सांगितलं गेलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात चौकशी होईल आणि कार्यवाही केली जाईल असं सांगितल्यानंतर हे सर्वजण एकत्र बसले सभागृहामध्येच। मुख्यमंत्री एका बाजूला होते, उपमुख्यमंत्री त्यांच्या बाजूला एकनाथ शिंदे त्यांच्या बाजूला होते, दुसऱ्या बाकावर शंभूराज देसाई होते आणि मागच्या बाजूला मकरंद आबा पाटील होते। आणि यावेळी त्यांच्यामध्ये जी चर्चा होत होती ती अत्यंत संतप्त भावना ज्या आहेत त्या दिसून येत होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या। कारण त्यांची जी देहबोली सांगत होती ते हेच सांगत होती की तुम्हाला सत्तेत असताना तुम्हाला बाहेर आंदोलन करण्याची काही गरज नव्हती, तुम्ही पहिल्यांदा माझ्याकडे यायला पाहिजे होतं आणि त्यानंतर तुम्ही आंदोलनाची भूमिका घ्यायला पाहिजे होती। अशा प्रकारचं एक त्यांच्यामध्ये बोलणी सुरू असल्याचं त्यांच्या देहबोलीवरून दिसून येत होतं। परंतु सातारा झेडपीच्या संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये बैठक होताना पाहायला मिळते। त्यामुळे बैठकीमध्ये भाजपचे इतर मंत्री जे आहेत, जे साताऱ्याचे जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले आणि त्यानंतर शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि शंभूराज देसाई सोबत सर्वच मंत्री, त्यामध्ये उदय सामंत आहेत, शंभूराज देसाई आहेत, गुलाबराव पाटील आहेत, आणि प्रताप सरनाईक असे सर्वच मंत्री या बैठकीमध्ये सहभागी असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच सातारा झेडपी अध्यक्ष निवडणुकीच्या प्रकरणावरून दोन्ही पक्षामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण, संतप्ततेचं वातावरण असलेलं पाहायला मिळते। दोन्ही पक्ष जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले। यामध्ये जरी भाजपकडून सभागृहामध्ये, वरच्या सभागृहात असू दे किंवा खालच्या सभागृहामध्ये कोणी बोललं नसलं तरी शिवसेनेचे आमदार मात्र संतप्त झालेले पाहायला मिळाले। मंत्री शंभूराज देसाई संतप्त झालेले पाहायला मिळाले। कारण बहुमत असताना देखील ज्या प्रकारे 2 सदस्यांना थेट अटक करण्यात आली आणि त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आलं, त्याच्यामुळं झेडपीचा अध्यक्ष हा भाजपचा बसला गेला। हा राग जो आहे तो शंभूराज देसाई आणि मकरंद आबा पाटील यांच्या मनामध्ये असलेला पाहायला मिळतोय आणि त्याच दृष्टिकोनातून हे आता वातावरण दोन्ही पक्षामधलं आणि महायुतीतला जो तणाव आहे तो या माध्यमातून दिसून येताना पाहायला मिळतोय। तो सभागृहात देखील दिसला आणि आता जी मीटिंग होते मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये त्यामध्ये देखील हा तणाव जो आहे तो स्पष्टपणे पाहायला मिळतोय। कारण सभागृहामध्ये ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांची देहबोली होती, त्यांचे हातवारे होते, हे नक्कीच सांगत होते की तुम्हाला आंदोलन करण्याची गरज नव्हती। हा एक मुद्दा त्या संदर्भात होता। परंतु त्याला प्रतिवाद जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जात होता की आणि त्यांनी जे की विधानसभेमध्ये पार्श्वभूमी सांगितली गेली होती, त्यामुळे नक्कीच दोन्ही पक्षामधला जो दरी आहे ती वाढताना या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळते। अधिक कृष्णात आपण आमच्या सोबत असेच जोडलेले राहा।